उपस्थित असणारे मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन करून घ्यावे. हात नसतं लावा मॅडम.
दोघांचंच काढ एक दोघांचं एक काढ इयत्ता 10वीचे विद्यार्थी सुद्धा परीक्षा देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. तर वास्तविक पाहता त्या स्पर्धा झालेल्या होत्या त्या कबड्डीच्या असतील, क्रिकेटच्या असतील, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, गोळा फेक, तसेच संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. अतिशय सुंदर अशा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. जे विद्यार्थी अपयश ज्यांना मिळालेलं आहे त्यांनी न खचता पुढच्या वर्षी ज्या क्रीडा स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये आपण प्रावीण्य मिळावं असं मी त्यांना विनंती करतो. कारण आतापासूनच तुम्ही एक प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला हे यश मिळतच असतं. तसं पाहिलं तर आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण मूल पद्धतीनं क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. मूल पद्धतीनं का घेण्यात आल्या होत्या की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक खेळामध्ये भाग घेता आला पाहिजे आणि कोणतं नाही कोणतं तरी कौशल्य त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्याच्या अंगामध्ये असतं हे कौशल्य दाखवण्याचं काम विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण मूल पद्धतीने या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. अतिशय सुंदर या स्पर्धा झालेल्या आहेत. यानंतर आपल्या संस्थेच्या सचिव शिवतेज मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करतो. कलामध्ये वारकरी पारितोषिक आणि त्यासाठी आम्हाला इथं बोलवलं. त्याबद्दल मी आधी पाटील सर, पवार सर, टोंबे सर, तसेच खुबल्या कदम मॅडम, सर्व इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानते. त्या कार्यक्रमाचे
तुम्ही सर्व. आजचा हा तुमचा कौतुकाचा दिवस आहे. तुम्हाला आज छान तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कलागुण आपले दाखवले, विविध विषयामध्ये प्रावीण्य मिळवलं आणि सगळ्यांनी सहभाग जास्तीत जास्त वाढला पाहिजे. याच्यापेक्षा तर जास्तीत जास्त पुढच्या वर्षी अजून सहभाग घ्या. नंबर आलाच पाहिजे असं मनात ठेवायचं नाही, पण त्यात सहभागी होण्याचा आनंद जो आहे तो खूप मोठा असतो. ते आपल्या कायम लक्षात राहतो. मी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि मला असं याच्यामध्ये खूप आनंद मिळाला. त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रावीण्य मिळालं तर तो जास्त आपला आनंद द्विगुणित होतो. पण सहभाग घेतल्याचा आनंद पण आपला खूप असतो. तर प्रत्येकाने सहभाग घेत चला आणि आनंद मिळवा. खूप छान सगळ्यांनी त्याच्यामध्ये काल मी सह्या करत होते, बघितलं की वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी नवीन नवीन काही नावं होती की छान प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्याच्यामध्ये खेळ असेल, कला असेल, संगीत असेल, अजून काही आपलं मेहंदी स्पर्धा वगैरे, गणपतीतल्या सगळ्या स्पर्धा इतर आपल्या दरवर्षीप्रमाणे असतात त्या. तर या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप मनापासून कौतुक आहे. त्यांचे नंबर त्याच्यामध्ये आलेले आहेत, विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा. तर आता परीक्षा आलेली आहे. सर्वजण आता अभ्यास करतच आहात, पण आता जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या. परीक्षा आलेली आहे, छान तयारीनिशी परीक्षेत आपले पेपर लिहा, चांगलं उत्तीर्ण व्हा आणि सुट्टीमध्ये सुद्धा नुसतं न खेळता, नुसतं इकडं तिकडं उन्हात न भटकता काय करा, वाचन करा. छान छान गोष्टीची पुस्तकं वाचा, शाळेतून पुस्तकं घेऊन जा. आपली इथं नोंद करायची आणि ती पुस्तकं सुट्टीत आपल्याला लागतात वाचायला, ती पुस्तकं घेऊन जा. उन्हात बाहेर खेळण्यापेक्षा छान दुपारी घरी पुस्तक वाचा, लिहून काढा कुठलं वाचलंय, वहीमध्ये पुस्तक आणि पुस्तकाचा लेखक असं पुढे लिहून ठेवा. कवितांचं वाचन करा छान छान. आपल्याला कविता जसं आपण वाचतो तसं आपल्याला करता पण येतात बऱ्याच जणांना, सगळ्यांनाच येतात असं नाही. तर आपण ज्यांना आवड आहे त्यांनी कविता करा, ज्यांना लेखनाची आवड आहे, एखादं पुस्तक वाचलं आणि त्याच्यावर काही लिहावंसं वाटलं, असं आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात वाचून, तर ते लिहून काढायचे. असं नाही म्हणायचं हे काय वाटतंय, मी काय लिहितोय, किंवा हे आवडेल का कोणाला, किंवा हे काहीतरीच, असं काहीही ते आपल्याला सुचलेलं असतं आणि ते नक्कीच चांगलं असतं. आणि म्हणून ते लिहून ठेवायचं. काही अनुभव असू दे आपल्याला, सुट्टीतले काही अनुभव असतील, मित्रमैत्रिणींचे अनुभव आले असतील, घरातल्या व्यक्तींचे आले असतील, खेळताना असेल, फिरताना असेल, भांडणं करताना सुद्धा असेल, कुठलाही अनुभव असू दे पण तो वहीमध्ये लिहून ठेवा. तर लिहिल्याने काय होतं, आपल्याला आपल्या कायम स्मरणात राहतो आणि कित्येक, तुम्हाला मी दरवर्षी सांगत आलेली की पुढं कित्येक वर्षांनी आपल्याला लक्षात राहतं त्या वेळेला काय काय, आणि तो खूप आनंद वाटतो वाचताना. तर असं सुट्टीत आता नक्की ठरवा यावर्षी तरी मी काही ना काही लिहिन, हे ठरवा मनाशी. वाचायचं तर आहेच प्रत्येकाने, पण काही ना काही मी लिहिन आणि आल्यावर, शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांना दाखवा की ही पुस्तकं मी वाचली आहे. आपल्या शाळेतली असतील, कुठली असतील, वर्तमानपत्र त्यातलं काय वाचलं असेल, नुसती पुस्तकांचं तसं नाही, वर्तमानपत्र, मासिक, काहीही असू दे. आणि तुम्हाला गोष्टी पण सांगता आल्या पाहिजे. आपल्या घरातल्या व्यक्तींना, आई वडील, आजी आजोबा आणि कुणी असतील त्यांना गोष्टी सांगा. गोष्टी नुसत्या वाचायच्या नाहीत आणि नुसतं कपवसायचं नाही, त्याच्या सांगता आल्या पाहिजे. दुसऱ्याला सांगता येण्याचा पण आपला आनंद असतो, एक ऐकणाऱ्याला आनंद मिळतो, आपण सांगितल्यावर आपल्या मनाला आनंद मिळतो, त्यांनाही आनंद मिळतो. तर असं गोष्ट दुसऱ्याला सांगायची, नुसतं आपण वाचायची नाही. गोष्ट असेल, काही असेल, कविता आवडते, मनात वाचून दाखवा छान मोठ्या आवाजात. तर हे आता सुट्टी ठरवा आणि अशा प्रकारे सगळ्यांनी आपण छान आनंदात सुट्टी घालवा. नवीन वर्षात तुम्हाला शाळेत आल्यावर खूप छान वाटेल आणि नक्की तुमच्यात सुधारणा होईल आणि पुढचं वर्ष जे आहे ते अजून आपण काहीतरी गेल्या वर्षी छान मिळवले आणि आता या पुढच्या वर्षी, आता येणाऱ्या नवीन शाळा सुरू झाल्यावर नवीन वर्षात कसं आपण अजून छान प्रगती करणार आहे, तुमच्या अभ्यासावर पण त्याचा परिणाम होणार आहे, तुम्ही जास्त एकाग्रता तुमची वाढणार आहे त्याच्यामुळे. तर छान असं सुट्टीत सगळ्यांनी मनात ठरवा. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा, तसंच तुम्हाला येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर वास्तविक पाहता आज एका धडीची मुलं मुली काही या ठिकाणी आहेत. सकाळी आल्यानंतर मी त्यांना विचारलं की
काय रे दिवस कसा काय जातोय तर ते आरती मला म्हणाले सर शाळा चालू, कारण शाळेमध्ये शिस्त, अभ्यास आणि आपले जे वर्तणूक असतं ते चांगलं या ठिकाणी घडवलं जातं. बाकीच्या मुलींना ती सांगत होती, त्या ऐकत होत्या मुली. खरं वास्तविक पाहता चिटणीस मॅडमने सांगितलेलं वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला मासिक असतील, गोष्टीची पुस्तकं असतील, वर्तमानपत्र असेल, त्याचं वाचन जास्तीत जास्त करणं गरजेचे आहे. धन्यवाद चिटणीस मॅडम. यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष चिटणीस साहेब यांनी आपलं मनोबल व्यक्त करायला विनंती करतो. त्याला इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. कुठून दोघं कुठलं तो दृष्टीने सारगेट माहिती, कोणाकोणाला माहिती सारगेट माहिती तर माहिती होणार, कोणाच्या हात खाली आहे. मग टार्गेटवरनं काय करतो आम्ही, रिक्षात बसतो आणि कोथरूडला साधारणपणे अर्धा तास तरी जातो. ट्रॅफिक असेल तर 40 हां, आणि ट्रॅफिक नसेल तर 20 मिनिट तर लागतं. एवढं लांब आहे, साधारणपणे 140 रुपये रिक्षेचं भाडं. किती? 140 प्लस आम्ही आता मी ज्येष्ठ नागरिक आहे, बरोबर आहे, किंवा मला एसटी मध्ये नेहमी सवलत आहे, त्याच्यामुळे साधारण 100 रुपये माझं तिकीट आहे. आणि चिटणीस मॅडमचं थोडं जास्त, म्हणजे आम्ही 400 रुपयात कुठं जातो, घरात पोचतो. मग रिक्षेत असल्यावर काय करतो मी, काय तसं मी तिथं कोणी भेटलं का नाही की गाडीवर बसवतो आणि स्टँडला सोडतो, त्या मुलाला इकडे तिकडे. आता मी जे बोलतो ते इथून सांगायचं प्रत्येकाने, पण मला जे आहे त्याला विचारणार आहे. सोपं आहे सांगायला, काय अवघड, साधी गोष्ट आहे. तर मग मी काय, माझी सवय आहे बोलत राहायचं. आणि का बोलत राहायचं तर मला आठवतंय की आई आमची बोलायचीच नाही. कारण काय की तिला एवढा त्रास होता. आमचे वडील व्यसनी होते, प्रचंड दारू प्यायचे, मटका खेळायचे, सिगरेट ओढायचे. बिचारे आईला काय करायचं, सगळं तिला. आणि आमच्या वडिलांचे भाऊ सगळे चांगले, आमचे वडील पण चांगले, वाईट नाही, पण व्यस्त लागले. ठीक आहे, वाईट नव्हती. तर त्यांनी त्या सगळ्यात जास्त आनंद त्यांनी घेतला, कुणाचा स्वर्गाचा, संकेतचा, एवढं त्याची ती मुलगी पुढं माझ्या सगळ्यांनी माझ्या बघायचा. तर त्याच्यामध्ये प्रचंड त्रास, पण तिला काही त्यामुळे लोकांच्यात नसायची ना. तुम्ही समजून घ्या, एखादी मुलगी समजा शाळेत नाही, तिला काय बोलावं कळणार नाही, मैत्रिणीशी काय बोलावं, हसावं कसं. समजा मुलं शाळेत नाही गेली, जी शाळेत मुलं जात नाही त्यांना चेष्टा मस्करी येत नाही, कोणाशी करणार चेष्टा मस्करी, बरोबर आहे का नाही. तसं तिचं काय झालं तर घरात बसून, बाहेर कोण बायका घरी येणं नाही, हळदी कुंकू नाही, काय नाही, फक्त वडील पावसावर दिसले की आमची पळापळ, ते दुलट येईल बऱ्याच वेळेला. कारण चांगले पण असते, असं पण होतं. पण दिवसातले, वर्षातले 10 दिवस महिना चांगला आणि बाकी दिवस दंगा. त्यामुळे तिला बोलायला येत नव्हतं. पण आम्हाला मग काय व्हायचं, आम्हाला बोलायलाच लागायचं सगळ्यांशी. शाळेत जायचो आम्ही, बाहेर जायचो आणि काय करायचो, आमची खानावळ चालू झालं, बाहेर आम्ही वाढायचं काम करायचो, बोलायला लागायचं ना. त्यामुळे बोलायची सवय लागली. बोलायची सुद्धा सवय लागते ती शाळेमध्ये आपण करून घ्यायची असते. विशेषतः घरामध्ये आई वडिलांशी बोलायचं असतं, वडिलांना पण सवय लावायची असते. वडील बाहेर गेला असं तर तुम्ही परदेशात नोकरीला लागला, होय की नाही. आता आपली एक मुलगी बघा जपानमध्ये आहे, तिला किती पगार आहे माहितीये, 2 करोड पगार आहे. ती शंभरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार, आज नाही सांगणार. 2 करोड पगार आहे, 2 करोड वर्षाला. ही आपल्याकडं शाळेत नव्हती, पण आपल्याच्या एका शाळेतल्या शिक्षकाने आपल्या भाचीला घेऊन आले ते आणि तिला कॉलेजला गेला. मामा कसे पाहिजे, असे पाहिजे, बरोबर आहे. तर त्यामुळे ती मोठी झाली, तिला आवड होती. ती गोष्टी तुम्हाला शर्मारी सांगेल. त्यामुळे मला आणि माझ्या बहिणीला काय भरपूर बोलायला, सगळ्यांची बोलणार. आईला आईचे काय प्रश्न असायचे पुणे आले की, हा पण तुमची सून काय करते, पण ती क्लास नाही ना देत,
मग ती वैतागायची ती येणारी बाई सुद्धा. काय प्रश्न विचारते, तिला काय प्रश्न विचारायचेच कळायचे काय. ती काय बघा, आता माहित नाही तुम्ही बघितलं का नाही माझ्या आईला, बरं का. तर मी मग काय करतो, काय स्वारगेटहून कोथरूडपर्यंत जाईपर्यंत ते रिक्षेवाल्याशी बोलत राहायचं. मी जवळपास 7-8 रिक्षेवाल्यांवर मी माझ्या पेपरमधनं लिहिलेलं आहे. तर एक रिक्षेवाला भेटला, तुम्ही नंतर नाव सांगेल, माझं लक्षात नाही. तर त्याशी बोलत होतो, काय करतात मुलं. तर तो म्हणला एक मुलगी गावाले कॉलेजमध्ये शिकतो, एक मुलगा एसपी कॉलेजमध्ये शिकतो आणि 1-2 शिकतो. म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी खर्च करावा लागतो. पुस्तक शेवटी त्या कॉलेजचं वातावरण बघून कपडे तसे मुलांना घ्यावे लागतात, मुलींना तसंच करावं लागतं. तिकडे तुला विचारणार आहे. तर विचारत होतो, तर तो त्यांनी सगळं त्या रिक्षेवाला छान सांगत होता. म्हटलं तू काय करतोस, ऐका तू का सांग. तर तो म्हटला मी सकाळी उठतो आणि गाड्या जसं माहिती आहे तर तुम्हाला गाड्या धुतात पैसे मिळतात, कुणाला माहितीये, सगळ्यांना माहिती आहे ना. तिथं जातो म्हटला की तिथं काम करतो. किती ते किती काम करतो, सकाळी 6 ते 10 काम करतो, बरोबर आहे. 10ला म्हटला मी नोकरीला जातो, कामावर जातो एक लेबर म्हणून, आणि 10 ते 6 म्हटला मी तिथं काम. 6ला तिथनं जे बाहेर पडतो ते मी रिक्षेवर जातो आणि 6 ते 10 रिक्षेवर काम करतो आणि 10 वाजता घरी जातो, येऊ त्याला सकाळी डबा घेतो. मी सगळं ऐकत होतो, मला आश्चर्य वाटत होतं. जसं सातारमध्ये जगायला म्हणजे फुले भाड्याने घेणे, समजा इथं 500 रुपयाला भेटतं तिथं 3000 रुपये लागतात. फ्लॅट भाड्याने घ्यायचं इथं समजा 2000 रुपये लागतात, तिथं 20,000 रुपये लागतात. सगळं महाग आहे तिथे. परंतु एक रिक्षेवाला माणूस खेडेगावात येतो, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पुण्यात राहतो, सकाळी 6 ते रात्री 10 म्हणजे 12-4-16 तास काम करतो. मी त्याच्यावर लिहिला, लेख लिहिला. प्रचंड लोकांना आवडला म्हणजे चांगल्यासाठी आवडला म्हणजे लोकांचे पाणी आले डोळ्यात. आलं का लक्षात. आवडला म्हणजे काय उड्या नाही मारल्या, पण त्यांना वाटतं की अरे आपण पण असं केलं पाहिजे. काही रिक्षावाल्यांना वाटलं अरे तर आपण पण असं करू, आपल्या मुलांना अजून शिकवू. हा लेख लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एक फोन, कोण बोलतोय, एक मुलगी बोलत. तर तिनं नाव विचारलं, ती म्हटली माझं नाव असं असं, तुम्ही नाही का लेख लिहिला, माझ्या वडिलांवर आज लेख लिहिला म्हटले. आणि ती रडायला, ती प्रचंड रडत होती. मी तिला थांबवत होतो, ती रडत होती. पण तिला मी विचारलं का रडतेस तू, तर ती म्हणते मी एवढी शिकते, मला माझे वडील काही कमी पडू देत नाही, माझी आई काही कमी पडू देत नाही, पण मला माहित नाही माझे वडील सकाळी उठतात जाऊन गाड्या धुतायत, संध्याकाळी रिक्षेवर जात आहेत. मला वाटतं वडील कामाला जातात, सकाळी जातात रात्री येतात. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे त्या मुलीला काय वाटलं असेल, आता ती मुलगी जास्त अभ्यास करेल, मोठी होईल, वडिलांना सुख द्यायचा प्रयत्न करेल, वडिलांना परदेशात नेईल, बरोबर आहे. ही गोष्ट का सांगितली तरी जसं माझ्या आईने केलं. आई आमच्या बाहेर होऊन द्यायची, सारखं शिका म्हणायची. आम्ही शिकलो म्हणून जसं शिकलो तर काय केलं असतं. मला आठवतं मी खेळायची गाडी लावणार, काय लावणार होतो, आईला माहित नव्हतं आमच्या 7वीत कोण कोण आहे, हात वर करा. हा बस आमच्या आईला वाटायचं माझा मुलगा 7वी तरी पास होईल का, 10वीच्या मुलाने हात वर करा जे आता आले ते. तेव्हा आमच्यावर 11वी, माझ्या आईला वाटायचं 11वी तरी होईल का नाही. मग मी ग्रॅज्युएट झालो, CA करायला लागलो, चुकून नगरसेवक झालो, काय झालं. पण आई काय करत असते, आई करतेस तसंच वडील करत असतात. सगळ्यांचे वडील काय व्यस्त असतात का, कष्ट घेतात, बरोबर आहे की नाही. आता बघा आपल्या शाळेमध्ये मुलांना काही पालक आणून सोडतात प्राथमिक शाळेमध्ये, पण ते का सोडतात, त्याला माहिती असतं. त्याला पहिलं काय माहिती असतं की शाळेत आल्यावर आपला मुलगा आपली मुलगी सुरक्षित राहील. काय वाटतं, आपल्या मुलाला कोणी मारणार नाही, आपल्या मुलाला कोणी मारायला लागलं तर कोण अडवेल, कोण अडवेल, शिक्षक तुमच्या इथं आले की आई वडील असतात. शाळेमध्ये आले की शिक्षक बघा कधीही तुमच्या आपल्या शाळेच्या आवारामध्ये कुणी गुंड मुली दिसतात का,
आपण सवय लावून द्यायची. आपण सवय लावलेली आहे आणि चुकून आलं तर तुमचं काम आहे. कारण आपल्याला कळत नसतं ना. मला काय कळायचं का लहानपणी? आई म्हणायची अभ्यास करा अभ्यास करा. मला अजून आठवते दिवाळीमध्ये आपल्याला तुम्हाला अभ्यास देतात का नाही मला माहित नाही, पण देतात अजून सुद्धा. आणि मग अभ्यास द्यायची मी सोडवायचंच नाही. उद्या शाळा म्हटलं की आपण पळापळ करायचं. हुशार मुलगा कोण आहे त्याच्या घरी जायचं, ते घेऊन यायचं सगळं आणि उतरून काढायचं आणि पळायचं. मग आई सारखी चिडायची ना की तू दिवाळीच्या सुट्टीमध्ये लिही ना काहीतरी. हळूहळू सवय लागल्या त्याचा अर्थ काय असतो? आपली आई, आपले वडील, आपले शिक्षक हे शिकवत असतात. मी तुम्हाला परवा गोष्ट सांगणार ते आता ओपन नाही करत. तुम्हाला सांगितलं 2 करोड कशाला म्हणतात? एखाद्या मुलीला काही जेवायला मिळत नाही, खायला मिळत नाही, आयुर्वेदिक कष्ट घेतायत. ती मुलगी जपानमध्ये 2 करोड माझ्याकडे सगळे मेसेज आहे, पण मला लिहायचंय. तुम्हाला उद्या कळलं नाही पाहिजे की नाही? मजा जाईल ना. लिहिणार आहे ना लेख म्हणून ते परवा सांगितलं. तर हे सगळं फार महत्वाचं. ही शाळा काय देते? ती शाळा का काढली आपण? ती शाळा इंग्रजी माध्यमाची का नाही काढली? आपले शिक्षक किती कष्ट घेतात. आता पाटील सर आले बरोबर आहे का? सावंत हे मुख्याध्यापक आहे. पण त्या त्यांचा फायदा करून घेतला पाहिजे. आपण पेटी शिकली पाहिजे. मामूलकर गेले बघा, ते काय होते मामूलकरांची तर तुम्हाला मजा माहितीये. त्यांना नोकरीवर घ्यायचं होतं शिपाई मामा, बरोबर. तर हे सावंत सर जे आहेत ते तबला वाजवायचे. आम्हाला पेटी वाजवणारा माणूस पाहिजे होता. तर मी वशिल्यात आले ना ते कुणाकडनं तरी जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या ऑर्डर काढायच्या होत्या आपल्याला. तर ते म्हणले मी ऑर्डर काढतो. जाधव म्हणून आहेत मला माहिती जाधव शिका, पण आमचा एक माणूस तुम्ही शिपाई मामा म्हणून घ्या. मी घेतला. मला नाही तर कोणाला घ्यायचं होतं, आम्हाला काय पै पावणे घ्यायची. मी पै पावणे कुठल्याही शाळेमध्ये घेतलेले नाही. तर घेतो. तो आला, त्याला म्हटलं की तू पेटी शिकणार का? आणि खरोखर तो पेटी शिकला. तिने 7 परीक्षा दिल्या. तो आता माळकरी झालाय. त्याचा मुलगा आता मिलिटरीमध्ये भरती झाला. तुम्ही समजून घ्या. तुम्हाला शाळा काय देते आपण शाळेत लक्षात घ्या. आपण आज बदल हा कधीही होऊ शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये आजपासून तुम्ही बदल करा. मी आज सकाळी गोष्ट वाचलो. त्यात तो पिक्चर मी तुम्हाला दाखवणार आहे जूनमध्ये. जमलं तर आता परीक्षा संपायच्या आधीच जावं. त्या पिक्चरचं नाव आहे द डे आय बिकम वुमन. म्हणजे मी स्त्री, वुमन म्हणजे स्त्री, नाही तर गर्ल म्हणतात. आणि त्यात 9 वर्षापासूनचा प्रवास दाखवलाय. 9व्या वर्षी मुलीची स्त्रीमध्ये रूपांतर होतं असं म्हणतात. तर ती गोष्ट आहे. तर त्याच्या त्या पिक्चरमध्ये 3 कथा सांगितल्या. तर एक कथा अशी आहे त्याच्यामध्ये की समुद्र दाखवला इराणमधला, आणि समुद्राच्या तो भाग असतो का नाही, तर सायकलची स्पर्धा दाखवतो. कुणासाठी? मुलींसाठी, स्त्रियांसाठी. तर ती अवघडून जे एक मुलगी असते तिचं नुकतंच लग्न झालेलं असतं, ती बुरका घालून त्या स्पर्धेमध्ये भाग घेते आणि ती प्रयत्न करत असते सायकलची स्पर्धा जिंकण्यासाठी. तेवढ्या घोड्यावर नावावर दुडूक 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 दुडूक. आणि काय म्हणतो तिला? घोडा पळतोय, सायकल पळते. ते आपल्या पिक्चर मध्ये बघूया आपण. तिला म्हणतो एक थेरं बंद कर, सायकल चालवायची थेरं बंद कर, चल घरी चल, बरोबर आहे. पण ती काय प्रतिसाद देत नाही. ती आपली सायकल तो दोन मुलींची स्पर्धा चाललेली असेल तर ती पुढे जायला प्रयत्न करतो. तो जातो निघून जातो. तेवढ्या ती थोडी मागे पडते नवऱ्याच्यामुळं. ती स्पीड घेते पुढे जाते. तेवढ्यात नवरा जातो आणि धर्मगुरूंना घेऊन. धर्मगुरू माहिती ना तुम्हाला? गुरु असल्या प्रकारे ते धर्मगुरू सांगतात नाही तुझ्या सायकलच्या सर्विस बाहेर घेऊ नकोस. तर ती ऐकत नाही. ती पुन्हा सायकलवर आपली चालू असते. आऊजी असती, सायकल चालवत असते. धर्मगुरू घोड्यावर डिक्लेअर करतात. काय डिक्लेअर करतात? तुझं लग्न मोडलं, तुला आता आम्ही घटस्फोट देण्यात आलेला आहे. तरी काय लक्ष देत ती आपली सायकल चालवत 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 पुढे झालेली असते. पुढे जातो तेवढ्यात घरचे येतात, सासूरवाडीकडची. आणि तिथे शेजारची माणसं येतात सगळी घोड्यावर पळत पळत पळत. तिला थांबवतात. नाही नाही नाही, तू नाही सायकल मध्ये भाग घ्यायचा, तुझं लग्न झालेलं आहे. तू असलं काय करायचं नाही. तू फक्त काय घरची कामं करायची, धुणी भांडी आणि काय आणि काय आणि काय आणि काय. तर ती ऐकत नाही. तिचं आपलं चालत आहे आपलं. मग हे झाल्यानंतर
तिला सांगतात तुला धमकी देतात, तिला गंभीर परिणाम भोगायला लागतील. मग नाही घ्यायचं. तेवढ्यात अगदी थोडा अंतर झाला, तेवढ्यात घोड्यावरून कोण येतं, दोन घोड्यावरून दोन येतात. कोण येत असली, तुझे दोन भाऊ येतात आणि सायकल काढून घेतात तिची आणि सायकल घेऊन जातात. ती उभी राहती. तेवढ्यात तिला पलीकडे दिसतं दोन सायकलवरनं चाललेल्या, त्या काही स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या नव्हत्या. त्यांची एक सायकल घेतली आणि ती स्पर्धा जिंकते. काय जिंकते? आवडती स्पर्धा जिंकते. आता तुम्ही सांगा, आपल्या सातारा शहरामध्ये घोड्यावरून आपण किती जण फिरतात? का सायकलवर फिरतात? घोडा आधी का सायकल आधी? सायकल आधी, बरोबर आहे का? घोडा आधी, सायकलचा शोध नंतर लागला. पूर्वी घोड्यावरनं माणसं जायची. शिवाजी महाराज सायकलवर जायची, घोड्यावर जायची. का जायचे? सायकलवरून स्कूटरवरून का जात होते? सायकलचा शोध नव्हता. असे प्रश्न आपल्याला प्रश्न असे पडले. घोड्याचा तेव्हा स्कूटरचा शोध नव्हता, BMW कारचा शोध नव्हता, S64 सारखं नव्हतं. तसं असतं तर कशाला? पूर्वी मग किल्ले का महत्वाचे होते? त्याच्या मुलाला किल्ले का महत्वाचे होते? तर त्यावेळेला अणुबॉम्ब नव्हता, विमानं नव्हती, मशीन गन नव्हत्या, म्हणून किल्ले मग किल्ला असला की जेवढे ज्याच्याकडे किल्ले त्याचं सत्ता असायची. कारण ते काय करायचे? आपली माणसं किल्ल्यावर, बरोबर, आपली शिवाजी महाराजांची माणसं सगळी अजिंक्य झाल्यावर आणि तिकडून मुघलांचं सैन्य आलं तर ते कुठं चढाई करणार? जिंकायचं असेल तर किल्ला जिंकायचा. किल्ला जायला वरनं ते दगड टाकायचे, वरनं भार मारायचे, म्हणून किल्ल्याला महत्व होतं. तर हा पिक्चर निघालाय 2000 किती साली निघालाय? 4 साली. आणि हा निघाला इराण मधल्या दिग्दर्शकाने काढला. आज इराण माहितीये काय चाललंय? सध्या इराणचं युद्ध चाललंय माहिती कोणाला माहितीये की नाही? मग इराण मध्ये 1979 सालापर्यंत आपल्याकडे जसं आता आहे का नाही, म्हणजे एखादी मुलगी काही जीन पॅन्ट घालू शकते, छानपैकी नटू शकते, पार्लर मध्ये जाऊ शकते, वेगवेगळे ड्रेस घालते, हॉटेलमध्ये जाते, त्याचं चांगल्या जेवण नाही स्वयंपाक करणार, आम्ही हॉटेलमध्ये चिकन खायला जातो, मटण खायला जातो, बरोबर आहे का? आता ती आमच्या स्वतःची जावई आहे ना, जावयाची माऊल बहीण आहे, तिला असाच 5-6 करोड पगार आहे तिला. तिने आता मध्यंतरी 60 लोक काढून टाकली मोठ्या वरच्या लेवलची. ती स्वयंपाक नाही करत. मला मी कसं स्वयंपाक करणार? मला इकडं अभ्यास आहे ना, मला मी मॅनेजर आहे, मी मोठी लेवल आहे, मी कशाला वेळ होती मागवते आणि खाते, हॉटेलमध्ये जाते, बरोबर आहे तिचं. याचा अर्थ तिला काय बुरका घालायला लागतोय का? इराणमध्ये तसं होतं. 1979 सालापर्यंत राजवट जी होती आपल्यासारखी, त्यामुळे बुरका घालायला लागत नव्हता. मुली छानपैकी कॉलेजला जायचं. आता मुली कॉलेजला जाऊ शकत नाही. तिथं वेगवेगळे प्रश्न आहेत, बरं का? तिथं वेगळे प्रश्न आहेत आणि मुली तर सगळे मागच्या ह्याच्यात वातावरणात गेले जातात. आपल्याकडे कसं आहे का? पुढे पिक्चर. मग तिथले लोक काय करतात? बायकांनी बंड केलं पाहिजे, मुलींनी बंड करून उठलं पाहिजे आणि आयुष्य चांगलं जगलं पाहिजे म्हणून वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यातला हा चित्रपट आहे. इराण मधल्या बऱ्याच हा चित्रपट ज्यांनी काढला त्याला पकडायचा प्रयत्न झाला, पळून गेला परदेशामध्ये. ते मोबाईल मध्ये वर पिक्चर काढतात. तर आपण हे असं वाचलं पाहिजे. आता आहू सारखं तुम्हाला व्हायचंय का? तुम्हाला वाटतंय का आहू सारखं व्हायचं? आपल्याला वाटतंय भरपूर शिकावं, आपल्याला वाटतं गाडी चालवावी, आपल्याला वाटतं विमानाने प्रवास करावा, हे प्रत्येकाला शक्य आहे. म्हणून शाळा कशासाठी आहे? म्हणून जो पारितोषिक शिक्षण समारंभ आज आहे त्याला आपण कशा पद्धतीनं बघतो. म्हणजे आता उदाहरणार्थ अभ्यास केला, बरोबर आहे, तर पैसे मिळतात का? नाही. कबड्डीमध्ये पुढे गेलं तरी पैसे मिळतात. भंगारमध्ये काय आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला शिकायचं लक्षात का? इंडस्ट्री काढायची आपल्याला, भंगारवाले आपल्याकडे आले पाहिजे. उदाहरण इतकी शाळा तुम्हाला मोठं करू शकते. आपल्याला हे करता येतं. जर एखादी मुलगी जिला जेवायला मिळत नाही ती जपानमध्ये जाऊन 2 करोड रुपयाचं जर पॅकेज घेते, तर आपल्याकडे तोडपेन सारखे शिक्षक आहेत, आपल्याकडे पवार सरांसारखे आहेत, आपल्याकडे कदम मॅडम आहेत, आपल्याकडे सावंत सर आहेत. ही सगळी मंडळी आपल्याला जरी ते रिटायर झाले तरी काय करतील? तुम्ही जर त्यांना असं म्हटलं नाही आम्हाला हे शिकवायला आहे, आम्हाला हे कळलं नाही, आम्ही येऊन बसतो घरात,
तर ते होऊ शकतं. आता बघा सुर्वे सर काय करतात सध्या, कुणाची बहीण भाऊ आहे जे घरी घेऊन जातात सुर्वे सर शिकवायला, आहे कुणाचे? हात वर करा, कुणाचा आहे? हा, कोण आहे? बहीण आहे का भाऊ आहे तुझा? हा, बरोबर. ते कुठे जातात मुलांना घेऊन? पूर्वी असंच होतं, मुली शिक्षक काय करायचे, आता आम्हाला आठवते आमच्या वेळेला, ते घरी घेऊन जायचे आणि मुक्काम करायची मुलं तिथं, त्यांना किती आवड आहे ते शिकवायचे. आता मी पुण्यामध्ये गेलो होतो, मला इकडे लक्ष दे, इकडे शेवटा दोन की मी आता पुण्यामध्ये गेलो होतो, एक श्रोत्री डॉक्टर म्हणून वय वर्ष 80, ते सांगत होते की मला माझ्या शाळेमध्ये शिक्षक घरी घेऊन जायचे, मला शिकवायचे. तर त्याने घटना सांगितली आठवीतली. ते म्हणजे एकदा ते शिक्षक आले आणि माझ्यावर प्रचंड राहवले, मला हाक मारली, मला कळत ना, मी रडायला लागलो. म्हटले काय मला का रागवताय? आणि मला आले, माझं गचुडं पकडलं. काय केलं? गचुडं पकडलं आणि मुख्याध्यापकाच्या केलेलं घेऊन गेले. आणि मुख्याध्यापकाला काय म्हटले असतील ते, काय म्हटले असतील विचार करा. तुम्हाला ऑप्शन ABCD काय म्हटले असतील का? जो जिंकल त्याला काय म्हणेल ते त्याला. काय केलं? ऑप्शन कसे सांगायचे? वा मी दिला की ऑप्शन तुला. गच्चुंडी घेऊन गेले आणि मुख्याध्यापकाच्या समोर उभं राहिल्याशिवाय तो रडतोय बिचारा, तो बिचारा रडतोय. काय काय म्हटले असते, काय काय केलं, काय ते काय? तुम्ही सांगा काय म्हटलं? 4 ऑप्शन देतो माझा, कोणी सांगा, उभं राहून सांगायचं. संजय ते असं म्हटले मुख्याध्यापकाला, या मुलाला तुम्ही काल जे काही बोललात की तू असं असं चोरी केलीस म्हणून, तुमचं डेअरिंग कसं झालं म्हटले. काय म्हटले? मुख्याध्यापकाला म्हटले तुमचं डेअरिंग कसं झालं? या विद्यार्थ्याला, या निशिकांत श्रोत्रीला, हा निशिकांत, त्याला तुम्ही असं म्हणण्याचं डेअरिंग कसं केलं? तुम्ही काय समजता स्वतःला? हा माझ्या शाळेचा गुणवंत विद्यार्थी आहे, हा माझ्या शाळेचा आदर्श विद्यार्थी आहे, आणि तुम्ही त्याच्यावर आळ घेतला. तुम्ही आत्ता आलाय मुख्याध्यापक म्हणून. आणि त्यांना वाटून तसं बोलले. पुन्हा लक्षात ठेवायचं म्हणजे कुठली गोष्ट कुणीतरी सांगितलं तर करायची नाही. आणि मग त्याला काय म्हणलं, त्या मुलाच्या आयुष्यात काय राहील लक्षात, काय माझ्यावर शिक्षकांची श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि माझ्यावर विश्वास आहे. त्या एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत, त्यांची 25 पुस्तकं प्रकाशित, ते मला सांगत. ते आता माझे मित्र झाले 80 वर्षाचे दिवस, बरोबर आहे. आता पुढचं, आता पवार सर सांगत होते, हारलेल्याने घाबरायचं नाही. मी हारलो का नाही पुण्यात? हारलो, 40 मतात पडलो, बरोबर आहे. पण मला कोण भेटले? श्रोत्री भेटले, साठे भेटले, चितळे भेटले, अशी 200 नवी माणसं भेटली. मी हारत म्हणून तर निवडून आला, बरोबर आहे का नाही? पण हारणाऱ्यांना मिळतं ना, हारणाऱ्यांना भरपूर मिळतं, त्यांनी कसं मिळवायचं ते महत्वाचं असतं. त्यामुळं तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, आपण आता नवीन प्रोजेक्ट करतोय. आपल्याला हा पिक्चर दाखवणार आहे. कुठला दाखवणार आहे तुम्हाला मी नाव काय सांगितलं? पिक्चर वेगवेगळे दाखवणार आहे. द डे आय बिकम वुमन. जेव्हा आपल्याला कळेल, आपल्याला जेव्हा कळेल की अरे या देशामध्ये मुलींना शिक्षण घेता येत नाही, या देशामध्ये मुलींना चांगले ड्रेस घालता येत नाही, या देशामध्ये मुलींना नटता येत नाही. आपल्याला नवीन काय नटायचं नाही आहे, पण आपल्याला पुढे तर नटता येणार का नाही? शाळेत काय नटायचं, आपल्या शाळेत अभ्यास करायचा. कारण अभ्यासामुळे नटता येतं ना. अभ्यास केला की काय वाटतं ते करता येतं, बरोबर आहे का नाही? परंतु हे तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवणार आहे. पण तुम्हाला एखादा पिक्चर असा बघितलं दिसेल, तुम्हाला वाटेल अरे मी कष्ट घेईन, पण मी 1 करोडचं पॅकेज करेन, 2 करोडचं करेन. मग त्याच्यामध्ये कबड्डीमध्ये असेल, फुटबॉलमध्ये असेल, अभ्यासात असेल, गणितात असेल, मिलिटरीत जायचं असेल, तर ह्यासाठी हे आहे. हे सगळे शिक्षक यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी की आपल्याला ही शाळा काय देते बघायचं नाही, आपण प्रयत्न करायचा. आपल्या मैत्रिणीला समजून सांगायचं, आपल्या मित्रांना समजून सांगायचं. आता हा मुलगा बघायचा आहे, तुझी कोण बहीण जाते, भाऊ जाते, सुनेच्या घरी बहीण. आता हळूहळू असं होईल 4 वर्षांनी
बहिणी आज शिकवेल का नाही? टाळा वाजवा सगळ्यांनी. पण त्याने आजपासून जर मनावर घेतलं तर कोण शिकवेल बहिणीला? आलं का? इतकं हुशार आहे तो. माझं लाडका आहे, काय करत लाडकं हो का नाही? द्वारात हो म्हणून कसला भारी आहे तो भारी आहे. हा तर टिंकू भारी आहे. हा किती मुलं बघत असत. आपल्याला वाईट नाही वाटत, आपले मी बघ आपल्याला काही माहिती नाही, बरोबर आहे. तिला काय चांगलंय आपण तिला आपल्याकडे काय चांगलं तिला शिकून द्यायचं. तो प्रचंड हुशार आहे, प्रचंड अभ्यासात पुढे जाईल. मग काय करतो तो तरी करतो, हळूच काय खालच्या मुलाला सांगतो आणि काय करतो. तुला नगरसेवक माहिती आहे का? नगरसेवक माहिती आहे? तुला कोण झाले नगरसेवक तुमच्या इथे? कोण झालं? कोण होऊ शकतोस तू तुझ्या तिकडचं, पण अभ्यास केला पाहिजे. हा तसं व्हायचं का नाही तुला नगरसेवक? ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, हा वार्षिक मार्गदर्शन शिक्षण समारंभ आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे. काय तर माझ्याकडे एक पण सर्टिफिकेट शाळेत मागच घेता आला, परिस्थिती नव्हती, बरोबर आहे. मला वाईट वाटतं की नाही? आणि एक सर्टिफिकेट नाही. तुमच्याकडे किती सर्टिफिकेट, किती शिक्षक हुशार आहेत तुमचे, सगळ्यांना सहभागी करून घेतात. कुणी कबड्डीत आहे, कुणी खो खो मध्ये आहे, कुणी अशात आहे, कुणी कशात आहे. तर हे सगळं शाळा तुम्हाला देते. इतके शाळेत शिक्षक तुमचे दूरदर्शी आहे. बघा पवार सर सैदापूरवाल्यांची लाडकी आहे. मला आठवते ते इथं शिक्षक म्हणून लागले तेव्हा किती त्यांनी परिश्रमाने शिक्षण घेतलं आणि त्यापेक्षा परिश्रमाने मुलीला शिक्षण दिलं, मुलीला चांगल्या घरी दिलं. हे सगळं जे आहे हे तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना त्या पार्श्वभूमीवर समारंभाच्या निमित्तानं शुभेच्छा. आणि आता 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 मी मोकळा झालो. आता लक्षात घ्या, आता तुमच्याकडे लक्ष द्यायला मी मोकळा आहे. प्रत्येकाने घरी पुस्तक घेऊन जावा, पुस्तक बघायला येणार आहे. आणि तुम्ही कुठेही गेलं तरी घरात दारातच बसणार येईपर्यंत. आणि मग त्याच्यावर मी लिहिणार आहे तुमच्या प्रत्येकावर. परवा खुशीवर लेख लिहिला माहिती आहे तुम्हाला? खुशी म्हणून आहे. काय नाव आहे तुझं? खुशी ठाकूर म्हणून आहे. बालवाडी. आणि तिच्या आईला काय मराठी येत नाही ना, ती आमच्या घरी आली होती ना. तर मी हे हिंदीमध्ये बोलत होतो, मी हिंदीमध्ये बोलत होतो. मग मी तिच्याकडे बघितलं, तिला विचारलं, काय विचारलं असेल, तुम्हाला नाव काय आहे? तर तिने लगेच मराठीत सांगितलं काय, माझं नाव खुशी ठाकूर आहे. जेव्हा मला कळलं मी चुकलोय. मग तिला मी एक पुस्तक दिलं, ती धडा मराठीमध्ये गाणी म्हणून दाखवली. सुरेश सरांनी, त्या बालवाडीच्या मॅडमने, बाकीच्यांनी करून घेतले तिच्याकडनं. मग तिच्यावर लेख लिहिला मी. तो लेख महाराष्ट्रात गाजला. तुम्हाला पाठवतो लेख. मस्त लेख आहे. याचा अर्थ काय होतो, ती कुठे आली? बिहारमधले काय आली. तिच्या घरी काय कुठल्या भाषेत बोलतात? जसं सैदापूरची भाषा तुझी आता आपल्याला म्हणून दाखवायची, ते बरोबर आहे का नाही? तर त्या भाषेत बोलतात. पण ती शिकली ना मराठी. तिला आता इथं शिकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिला नोकरी मिळणार. ती मराठीत सगळं बोलणार, आपल्या घरातल्याला मराठी शिकवणार आणि छान पैकी पुढे जाऊ शकते. जाणार का नाही मला माहित नाही, आता तर गेली पुढे ती. पण ती गेले का नाही गेली? तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. हीच वेळ आहे शिक्षकांचं ऐकायचं, हीच वेळ आहे. पालकांना लक्षात येत नाही, पालक आपले काही शिकलेले असतात असं नाही. शिक्षक तुम्हाला चांगले सांगतात. छोटे सांगते माझ्या मुलाला इकडे पाठवलंय मी, पवार सर सांगते माझ्या मुलाला इकडे पाठवलंय, सावंत सर सांगते इकडे पाठवलंय, कदम मॅडम सांगते. कदम मॅडम आता BEd झाल्या बहुतेक ना, होतील आता पुढे भावी मुख्यालय काय ते आपल्या शाळेच्या. लक्षात घ्या तुम्ही. पण त्यांना कळते ना, ते थांबल्यात काय BEd वर? त्याला कळलंय मुख्याध्यापक व्हायचं असेल तर काय पाहिजे, काय पाहिजे माहित नाही तुम्हाला. BEd पाहिजे. BEd तुझे मुख्याध्यापक नाही होता येत. कुठे BEd होत आहे? मग ते या वयात सुद्धा काय करतायत, तुम्हाला शिकवतात, घरी जातात, स्वयंपाक करतात, नवऱ्याला वाढतात, मुलाला वाढतात, डबा करून देतात.
सगळं करतात. मला माहित नाही ना, आमच्याकडे आता आमच्या घरात चालू झालंय. आमचा मुलगा गेला की पुण्याला सांगतो मला, पप्पा कुठलाही जेवण करू ते जरा तू काय करा, विसळा म्हणतो मग जावा. आता मला सवय लागली, इथं पण मी आले की उसळतो असं. आता शहरात नाही, शहरामध्ये आता ऐकून घ्या, शहरामध्ये आता तुम्ही मुली जर सगळ्या शिकला, बरोबर आहे का नाही, तर कोण जाईल पुढे भांडणी करायला? जाईल का? समजा मला माहित नाही, समजा आता बंगालपैकी कोण आहे कोण, समजा आई वडील आपले समजा बंगाल आणतात विकतात, तुम्ही शिकल्यात तुम्ही बंगाल गोळा करायला जात का? तसं आता शहरामध्ये पूर्ण भांडणीला बायका मिळत नाही, आणि गव्हर्नमेंटची स्कीम आली, पैसे मिळतात दर महिन्याला. आता झप मार त्यालाच करावं लागतं. मशीन घेतात समजा, शिल्पाला परवा सांगत होते मशीन आलंय, काय त्या मशीन ऑर्डर करायची, मला आमटी करायची, मला हे टाकलं की लगेच आमटीहून बाहेर चालेल, ती परवा सांगेल. आज नको, आज गडबड आहे. तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं मी आज तुमच्याशी जे बोललो तुम्ही घरात प्रत्येक जण सांगा आई वडिलांना, आणि तुम्ही प्रगती करायला तुमची सुरुवात करा. करणार का नाही? बघ हात पायावर करणार, कोण करणार? पुस्तक कोण वाचणार? तुम्ही नाही वाचणार का? तो हातभर काम करते. हा, बाय. साहेबांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही आजपर्यंत साहेबांचं वक्तृत्व ऐकलं असेल, आणि त्यांना आलेला प्रवासामध्ये अनुभव किंवा इतर कोणतीही व्यक्ती भेटू द्या, त्यांची मुलाखत घेणं ही त्यांची ख्याती आहे. तर वास्तविक आता ते लेख लिहित असतात, बऱ्याच वेळा तुम्हाला माहीत नसेल मुलांना, केसरी वर्तमानपत्रामध्ये त्यांचे रोज लेख असतात. म्हणजे त्यांनी तुम्हाला शेवट जाता जाता सांगितलं की तुम्ही पुस्तकं वाचा, म्हणजे वाचाल तर वाचाल. त्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी कलागुण असले पाहिजे. वाचनाची संस्कृती असल्यानंतर आपलं बोलणं किंवा आपले विचार आचार हे 100% सुधारणा होत असते. बऱ्याच वेळा तुम्ही म्हणत असता साहेब आपल्याला गोष्ट सांगत असताना घेण्यासारखे काही गोष्टी आहेत त्यामधून असतात, कारण ते वाचलेले किंवा आलेले अनुभव आहेत ते तुमच्याकडे प्रकट करत असतात. मला धन्यवाद चिमणे साहेब. यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपण घेऊया. संघ नायकाने पुढं द्यायचं आणि आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं. कबड्डीमध्ये प्रथम क्रमांकामध्ये संकेत मनोज गाडगे यांनी आपल्या संघाचं सर्टिफिकेट घेऊन जायचं, परंतु मयुरी साळवी या थोडं पलीकडे सर.
एक जण इकडे जायचं इथं जा. आता घ्या. आता घ्या. आता घ्या असं. सापते आले का सापते? तुला माहित झालं. संतोष माने. आपण भाग घेतला आणि त्या ठिकाणी आपल्याला निमित्त ज्या स्पर्धा झाल्या त्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कला असतील, वक्तृत्व असतील, कविता, गायन या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात. आपल्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. तसंच त्याचबरोबर शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे यांचे सुद्धा विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन. यानंतर सावंत सर आभार प्रदर्शन करतात. हा कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष चिटणीस आहेत, सचिव चिटणीस मॅडम त्या विनंतीला मान्यतेने या ठिकाणी उपस्थित राहिल्या व तसेच तुम्ही हा कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकला व शांतता ठेवली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम संपला अशी मी जाहीर करतो.